उत्सव उत्सव तीन रंगाचा आज सजला. उत्सव तीन रंगाचा आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी देशासाठी इतिहास घडविला, ज्यांनी देशासाठी इतिहास घडविला. आजचे प्रमुख पाहुणे श्री नखातेजी आणि आपण सर्व, आज आपण जे गणराज्य प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिवस हा साजरा करतो आहे, ते गणराज्य निर्मितीसाठी ज्या ज्या अज्ञात क्रांतिकारांनी, देशभक्तांनी प्राणांचे बलिदान दिले, अशा सर्व महान देशभक्तांना, शूरवीरांना, भारतभूमीच्या थोर पुत्रांना कोटी कोटी प्रणाम. 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी देशाची जनता ही सैरभैर झालेली होती. अशा भरकटलेल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक होती ती एक नियमावली आणि भारताचे नागरिक म्हणून पाळायचे नियम. आपल्या भारत देशात सर्व नागरिकांना शांततेत आणि सुख समाधानाने स्वातंत्र्याचा आनंद उपभोगता यावा, यासाठी देश बांधवांसाठी एक नियमावली अर्थात संविधान निर्मितीचे कार्य सुरू झाले. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या समितीने ही जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पूर्ण अभ्यास करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आणि 7 तास हे काम पूर्ण केले आणि 26 नोव्हेंबर 1949ला अभ्यासाअंती संविधान स्वीकार करण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यात मुख्यत्वे करून डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा सहभाग ठरला, कारण ते त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या समितीमध्ये जे काही मंडळी तिथे होती त्यापैकी काही फॉरेनला गेली, काही आपल्या कामात व्यस्त झाले, काहींची तब्येत बिघडल्या आणि ही जबाबदारी जेव्हा बाबासाहेबांवर आली तेव्हा त्यांनी अथांग पूर्ण जगाचा संविधानाचा विचार करून मग ते भारताला संविधान दिले. त्यांच्याविषयी मी फक्त इतकंच बोलू इच्छितो की अरे अरे मेरे भीम ने कलम उठाया, मेरे भीम ने कलम उठाया तो संविधान बन गया. इस संविधान की ताकत तो देखो यारो, इस संविधान की ताकत तो देखो यारो. चाय बेचने वाला भी देश का पंतप्रधान बन गया, चाय बेचने वाला भी देश का पंतप्रधान बन गया. देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित असे संविधान आहे. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत. आपला देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी ज्या अनेक क्रांतिकारांनी, समाजसुधारकांनी आपल्या जीवाची पर्वा केलेली नाही, आज ज्यांच्यामुळे आपण मुक्त श्वास घेत आहोत, आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सदैव सन्मान करूया. आज भारत देश ज्या वेगाने प्रगती करतो आहे त्याच्या दुप्पट वेगाने भारत हा समस्येने वेढलेला आहे. तेव्हा आपल्या मनात प्रश्न पडतो की हो, आपण खरोखरच स्वतंत्र झालेलो आहोत काय? इंग्रजांच्या गुलामीतून आपण कधीच मुक्त झालो, पण दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र गुरफटलेलो आहोत आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणे हे अत्यंत कठीण होत चाललेलं आहे. काही लोकांना संपत्ती कुठे ठेवायची याचीच पंचायत आहे, परंतु बहुसंख्य लोक पोटाची खळगी भरण्याकरिता त्यांचा चाललेला आटापिटा पाहिल्यास मन खळबळते आणि वाटते की हाच तो क्रांतिकाराच्या मनातील, त्यांच्या स्वप्नातील भारत का? यासाठीच महापुरुषांनी अथक प्रयत्न करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले काय? यासाठीच देशभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे काय? आज देशभक्ती हा सुद्धा एक धूम झालेला आहे.
आपल्याला माहिती असेल, जसा मृगाचा पहिला पाऊस पडतो, जमिनीवर कस्तुरी सुगंध येतो आणि त्यानंतर काही वेळेतच ती माती आपल्याला खावीशी वाटते, परंतु नंतर लगेच दुर्गंधी वाटायला लागते. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की आम्हा भारतीयांची देशभक्ती जागृत होते आणि नंतर वातावरण संपताच आपल्याला बंधुभाव नाहीसा होतो आणि आपण एकमेकांच्या सोबत शत्रूसारखे वागायला लागतो. म्हणून मित्रांनो, प्रजासत्ताक देशाचे स्वतंत्र पवित्र आपण सर्वांनी राखले पाहिजे. संविधानाने दिलेले अधिकार जसले आपल्याला माहिती आहे, तसेच देशाप्रती आपले कर्तव्यही जाणून घेतले पाहिजे. चला तर देशाची जी समस्या, आपली समस्या समजून ते दूर करण्याचा आणि लोकशाही बळकट करण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. भारत मातेला अभिमान वाटेल असे वागूया. बोलण्यासारखे खूप काही आहे, परंतु वेळेच्या बंधनात सर्व चढलेले आहेत. त्यामुळे आणखी मी जास्त बोलावं आणि वेळ खर्च घालावा, त्यासाठी मी इथेच आपले वक्तव्य, आपले मनोगत स्पष्ट करतो आणि थांबतो. परंतु जाता जाता एवढेच म्हणतो की मतभेद सारे विसरूया, बंधने सारे तोडूया, एकमताने एका भावनाने आज पुन्हा एकत्र होऊया, एक भावनाने आज पुन्हा एकत्र होऊया. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि यानंतर मी माझ्या वाणीला विराम देऊन समोरच्या कारवाई करिता आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. फक्त आभार प्रदर्शन तेवढाच कार्यक्रम राहिलेला आहे. मी आभार प्रदर्शनाकरिता श्री पटले यांना बोलवतो. त्यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार प्रदर्शन करावे. श्री पटले.